आज आपण इव्हनिंग स्नॅक्समध्ये अजून एक पदार्थ बनवणार आहोत आणि तोही झटपट होणार आहात. चविष्ट स्नॅक्स आहे जे आपण यामध्ये मोड आलेल्या कडधान्याचा वापर केलेला आहे. मोड आलेल्या कडधान्यापासून हे स्नॅक जे बनवतो ते चवीला एकदम अप्रतिम लागतं. तर एकदा नक्की बनवून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळी मग मुलांना भूक लागते त्यावेळेस काय बनवावं असा विचार पडत असेल तर हे झटपट स्नॅक्स तुम्ही बनवू शकता. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा. किती मस्त असं आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असं हे स्नॅक झालेलं आहे. हे सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा असंही खाण्यास खूपच छान लागतं. तर स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम मूग आणि मटकी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला जे कडधान्य आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. पण मूग मटकी कसे एकदम सॉफ्ट होतात शिजवल्यानं, तर बाइंडिंग छान होतं. त्यामुळे मी मूग आणि मटकी घेतलेले 100 ग्रॅम. आता हे आपण उकडून घेतलेले. त्यानंतर मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करून घेऊ शकता. पण हे थोडेसे असे दाणेदार असले ना, असं थोडी बाईट्स आली की छान लागतात हे स्नॅक जे आहे आपण बनवतो आज. त्यामुळे मी असं हाताने फक्त रफली कुस्करून घेते आहे. आणि त्यानंतर आपली मूग आणि मटकी ही उकडून झालेली आहे ती आपण यामध्ये मिक्स करूया. आणि मोड आलेले कडधान्य पौष्टिक आहे त्यामुळे मुलांना तुम्ही अगदी दिला तर मुलंही खूप आवडीने खातील. त्यानंतर आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालतो आहे. सोबतच 1 कांदा घेतलेला आहे मी बारीक कापून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. सोबतच थोडंसं हळद पाव घालायची. अगदी पाव चमचा एवढंच हळद घालायची त्यामुळे कलरही खूप छान येतो. आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे. अगर तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची तर मग तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकता. सोबतच आता चवीनुसार घालूया मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीरमुळे ही स्नॅक्सला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. मटकीला तुम्ही कुकरमध्ये 1 शिट्टी काढू शकता किंवा असंच कढईमध्ये वगैरे उकडवली तरी चालेल, पटकन उकडतं. तर मी कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतलेली होती त्यामुळे पटकन उकडलं जातं. आता हे तुम्ही बटाटे आणि मटकी उकडून ठेवू शकता आणि पटकन संध्याकाळी हे स्नॅक्स बनवू शकता. अगदी झटपट तयार होतं. आता याचा मिक्स झाल्यानंतर याला आपण शेप देऊन घेऊया. कटलेटसारखा किंवा चौकोनी, गोल तुम्हाला जसं आवडेल तसं शेप तुम्ही देऊ शकता. तर इथे मी चौकोनी शेप देणार आहे त्यामुळे लूकही खूप सुंदर येतो आणि मुलांनाही असं काहीतरी वेगळं प्रकारचं दिलं तर मुलंही आवडीने खातात. ते बघा या पद्धतीने आधी गोल करून घ्यायचं आणि मग हाताने चौकोनी याला शेप द्यायचा आहे. तर असे आपण हे स्नॅक्स बनवून घेऊया आणि थोडीशी असे जाडसरच ठेवायचे म्हणजे खूपच छान लागतात. जास्त पातळ करू नका. इतपत जाड असे आपण हे स्नॅक्स बनवून घेणार आहोत. किंवा तुम्ही असं गोल पॅटीससारखंही याला शेप देऊ शकता. बघा असंही तुम्ही बनवू शकता. हातावरती राऊंड करून याला पॅटीसचा शेप देऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याला शेप देऊ शकता. तर मी इथं चौकोनी बनवून घेतलेले आहेत. बघा स्नॅक्स आपण चौकोनी इथे बनवून घेतलेला आहे. तर हे स्नॅक्स आपण ठेवूया बाजूला आणि यासाठी लागणारी आता एक पेस्ट बनवून घेऊया आपण स्लरी. तर त्यासाठी एका बाउलमध्ये वगैरे मैदा घ्यायचा आहे. तर इथे मी 3 चमचे मैदा घेते आणि यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. जास्त नाही, थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे. आणि आता मिक्स करून थोडंसं पाणी घालून आपण याची अशी थोडीशी पातळसर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. एकसाथ पाणी घालू नका, नाहीतर काय होतं मग मैद्याला अशा गुठळ्या येतात. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करत राहायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे बघा अगदी थोडंसं पाणी मिक्स करत याची मी पेस्ट करून घेते आहे. तर इतपत बघा अशी एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही अशी आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. आणि इथे मी ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहे. 4-5 स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या म्हणजे ब्रेड क्रम्सही घरच्या घरी तयार होतात. तर काय करायचं आहे आपल्याला एक स्नॅक्सचं एक पीस घ्यायचं आहे. पेस्टमध्ये कोट करायचं आहे. फोकच्या साहाय्याने इझिली एक्स्ट्रा जे बॅटर असतं ना ते निघून येतं आणि मग ब्रेड क्रम्सही चिकट होत नाही. त्यामुळे फोकचा वापर करा. तर आणि लगेचच याला आपण ब्रेड क्रम्समध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. पूर्ण व्यवस्थित कवर झालं पाहिजे हलक्या हाताने. म्हणून फोकचा वापर केला की बघा ब्रेड क्रम्स जास्त चिकट होत नाही. तर एक्स्ट्रा जर ब्रेड क्रम्स पेस्ट आली तर मग ब्रेड क्रम्स एकदम गोळ्यासारखं होतात.
तर इथे या पद्धतीने पूर्ण स्नॅक्स आहे ना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये आपण याला ट्रान्सफर करूया. तर मी अजून एक तुम्हाला दाखवते, अगदी सोपं आहे. एक कटलेस घ्यायचा, त्याला पूर्ण व्यवस्थित पेस्टने कोट करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. व्यवस्थित निथळून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं बॅटर निघून येतं आणि याला लगेच ब्रेड क्रम्सवरती ट्रान्सफर करायचं आणि हाताने पूर्ण याला ब्रेड क्रम्समध्ये कवर करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कोट झालं पाहिजे. ब्रेड क्रम्स लावल्यामुळे काय होतं, मस्त स्नॅक्स आपलं कुरकुरीत होतं. आता ब्रेड क्रम्स नसतील वापरायचे तुम्हाला तर मग आपण जी शेवयांसाठी शेव वापरतो ना खिरीसाठी, तेही शेवया बारीक करून तुम्ही लावून फ्राय करू शकता. तरीही स्नॅक्स खूप छान लागतं. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने मी सर्व स्नॅक्स आहे ते बनवून घेते. स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. याला तुम्ही फ्रीजमध्येही असं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करू शकता आणि जेव्हा मुलांना बनवायचं असेल तेव्हा पटकन तुम्ही बनवून देऊ शकता. मुलंही आवडीने खातील. तर असं एक आठवडाभर हे स्नॅक्स फ्रीजमध्ये राहू शकतं, जराही खराब होणार नाही. आता याला आपण फ्राय करून घेणार आहोत. तर पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे. याला तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. दोन्ही पद्धतीने एकदम छान कुरकुरीत होतं. तर इथे मी शॅलो फ्राय करून घेते आणि गॅस ना आपल्याला एकदम मिडियमवरती ठेवायचं आणि मिडियम फ्लेमवरती आपण मस्त असा बाहेर खालच्या साईडने छान असा कलर येईपर्यंत फ्राय करायचं. तर त्याला पलटत राहायचं नाही. थोडं व्यवस्थित एका साईडने फ्राय होऊ द्या, नंतर पलटून मग आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायचं. यामुळे काय होतं, हे जे स्नॅक्स आहे आतपर्यंत मस्त कुरकुरीत होतं, छान लागतं. सतत तुम्ही पलटत राहिलात ना तर आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होत नाही. त्यामुळे एका साईडने फ्राय करून नंतरच दुसऱ्या साईडने टर्न करून फ्राय करायचं. तर बघा कलर किती छान आलेला आहे. मस्त असं हे आपलं जे आहे स्नॅक्स तेलामध्ये व्यवस्थित सेट होताना मग आपल्याला टर्न करायलाही इझी होतं. तर असंच आता आपण दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊया. तर स्नॅक जे आहे आपल्या दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेला आहे. बघा किती छान कलर आले दोन्ही साईडने आणि मीडियम फ्लेमवरती फ्राय केल्यामुळे मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. तर दोन्ही स्नॅक्स आपण तेलामधून काढून घेऊ. तर हे असं आपलं हे मस्त असं पौष्टिक स्नॅक्स तयार झालेलं आहे. तर लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी, आणि मला रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा किती सुंदर असं आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे आणि पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना बिंदास देऊ शकता.